इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते शोहेब महागामी यांनी लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे। खासदार प्रणितीताई शिंदे यांनी शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन करणाऱ्या बॅनरवर त्याच्या शेजारीच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे आभार व जाहीर पाठिंबा देत असल्याचे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे। मुस्लिम आरक्षणासाठी आवाज उठवणार असल्याची घोषणा करणारे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आभार व जाहीर पाठिंबा असा मजकूर असलेला बॅनर सोलापूर शहरात लावण्यात आलेला आहे। सध्या हा बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे। काँग्रेसचे कट्टर समर्थक शोहेब महागामी यांनी हे बॅनर लावले आहे। दरम्यान या बॅनर संदर्भात शोहेब महागामी यांनी खुलासा केला आहे। नमस्कार, मी शोहेब महागामी। जसं आपण बघितले, परवा ताईंनी शपथ घेतली आणि सर्वांना पूर्ण सोलापूरवासियांना मनापासून जे खुशी मिळाली त्याच्या निमित्ताने मी बोर्ड लावलेले होते। आत्ता सध्याला पूर्ण सोलापुरात ते बोर्ड आहे। आणि दुसरा, मनोज जरांगे पाटील साहेब जे मुस्लिम समाजासाठी आरक्षणचा लढा त्यांनी उचलण्याची जी जबाबदारी घेतलेली आहे, जे मुसलमानांना त्यांनी एक पॉवर दिलेला आहे, आमची मदतीसाठी त्यांनी जे केलेलं आहे त्यांच्या आभार मानण्यासाठी मी ते बोर्ड लावलेलं आहे। आणि मला एक मुस्लिम म्हणून एक मराठाच्या कौतुक किंवा एक संघर्ष योद्धा, मराठा योद्धा, 1 कोटी लाख कोटी मराठा ज्यांच्या नावाने पूर्ण महाराष्ट्र गाजलेला आहे, त्यांच्या मी मनापासून आभार मानतो। तुम्ही लावलेल्या बोर्डची सर्वत्र शहरात चर्चा होत आहे, काय मागचा हेतू आहे? कारण मुस्लिम समाजाला आरक्षणाचा आवाज उठवतील जरांगे पाटील? हो, नक्की मला खात्री आहे जरांगे पाटील साहेब नक्की मुसलमानसाठी आवाज उठवणार आणि आमच्यासाठी प्रेरणादायक आहे। त्यांनी आमच्यासाठी सांगितले की मुसलमानसाठी आवाज उठवणार, म्हणून आम्ही मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास, मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कोंगताम चौक, सोलापुर।